अमरनाथ यात्रेवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी जम्मू काश्मीर पोलिसांनी त्यांच्याच एका जवानाला अटक केली आहे। पीडीपीचे आमदार एजाज अहमद मीर यांच्या गाडीवर तो जवान ड्रायव्हर म्हणून तैनात आहे। अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याप्रकरणी या ड्रायव्हरची कसून चौकशी केली जाते। पुलवामामध्ये तौसिफ अहमद असं या ड्रायव्हरचं नाव असून तो पुलवामामध्ये राहणार आहे। हा ड्रायव्हर दहशतवाद्यांच्या प्रकरणाशी संबंधित असल्यानं त्याला ताब्यात घेण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं। या हल्ल्याप्रकरणी आणखी 2 जणांनाही अटक करण्यात आली आहे। जम्मू काश्मीरच्या पुलवामामधील त्रालमध्ये 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले। त्राल सेक्टरमध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली। यावेळी 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले। लष्कराचे जवान आणि जम्मू काश्मीर पोलीस यांनी संयुक्तरित्या ही मोहीम राबवली। या परिसरात आणखी 7 दहशतवादी लपले असण्याची शक्यता आहे। यात आत्मघातकी पथक असल्याचंही बोललं जात आहे। या परिसरात सर्च ऑपरेशन जारी आहे। हेलिकॉप्टर आणि स्पेशल फोर्सच्या मदतीने हे ऑपरेशन करण्यात येत आहे। गेल्या वर्षभरापासून काश्मीरमध्ये तणावग्रस्त परिस्थिती असून अशांतता पसरली आहे। या अशांततेमागे पाकिस्तान आणि फुटीरतावादी नेते असल्याचा दावा केला जातो। आता यामागे चीनचाही हात असल्याचा दावा काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी केलाय। काश्मीरच्या हिंसेत चीननेही हस्तक्षेप करायला सुरुवात केल्याचा दावा मुफ्तींनी केलाय। काश्मीरच्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर मुख्यमंत्री मुफ्ती यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेतली। राजनाथ सिंग यांच्यासोबतच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना महबूबा मुफ्ती यांनी चीन भूमिकेवर बोट ठेवलंय। काश्मीर प्रश्नी जोपर्यंत संपूर्ण देश राजकीय पक्ष एकत्र येत नाहीत तोपर्यंत आपणही ही लढाई जिंकू शकत नाही असं मतही महबूबा मुफ्ती यांनी मांडलंय। जामा मशिदीच्या शाही इमाम बुखारी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना पत्र लिहिलंय। काश्मीर खोऱ्यात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना पत्र लिहिले। या कथित पत्रावर भाजपनं इमाम बुखारी यांच्यावर टीका केली। पोलीस अधिकारी अयूब पंडित यांची निर्घृण हत्या केली तेव्हा का नाही बोलले असा प्रश्नही भाजपनं विचारलाय। उत्तर प्रदेश विधानसभेत पुन्हा एकदा संशयास्पद स्फोटकं सापडली आहेत। विधानसभेच्या प्रवेशद्वारापाशी स्फोटकांचं पाकिट सापडलंय। गेटजवळच असणाऱ्या नोटीस बोर्डजवळ मॅग्नेशियम सल्फेट असलेलं पाकिट सापडल्याची माहिती मिळते। औषध बनवण्यासाठी मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करण्यात येतो। 12 जुलैला सुद्धा स्फोटकं उत्तर प्रदेश विधानसभेत सापडली होती, त्यामुळे भीतीचं वातावरण पसरलंय। ही स्फोटकं सापडल्याप्रकरणी 13 जणांचं एनआयएचं पथक स्थापन करण्यात आलंय। जेडीयू आणि आरजेडी यांच्यातील संबंध ताणल्याचं चित्र पुन्हा एकदा समोर आलंय। शनिवारी पाटण्यात विश्व युवा कौशल दिवसानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। याला मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव उपस्थित राहणार होते। मात्र या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी दांडी मारली, तर कार्यक्रमात व्यासपीठावर असलेले उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची नेमप्लेटही झाकण्यात आली होती। भ्रष्टाचाराप्रकरणी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली असताना त्यांनी कार्यक्रमाला दांडी मारल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय। अमेरिकेतल्या हिंसाचाराविरोधात आंदोलन तीव्र होत चाललंय। आंदोलकांनी अमेरिकेच्या न्याय विभागासमोर जोरदार निदर्शनं केली, तसंच त्यांनी 30 किलोमीटर लांब मोर्चा काढला। युक्रेनजवळ ब्लॅक सीमध्ये नाटो देश आणि युक्रेनच्या नौदलानं सी ब्रिज 2017 मोहिमेत सहभाग घेतला। या ड्रिलमध्ये जवळजवळ 30 युद्धनौका सहभागी झाल्या, ज्यात अमेरिकेच्या क्षेपणास्त्रांना सज्ज अशा युद्धनौकाही सहभागी होत्या। नाटो देशांमध्ये सामंजस्य वाढवणं हा या मोहिमेचा उद्देश होता। 22 जुलैपर्यंत ही मोहीम सुरू राहील। अमेरिकेतल्या हवाईमध्ये एका 36 मजली इमारतीमध्ये भीषण अग्नितांडव पाहायला मिळालं। या आगीत होरपळून 3घांचा मृत्यू झाला। इमारतीच्या 26व्या मजल्यावर ही आग लागली। बघता बघता आगीनं वरच्या 3 मजल्यांना कवेत घेतलं। अग्निशमन दलाच्या 4 तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। चीनमधल्या गान्सू प्रांतात पाऊस आणि गारपिटीनं धुमाकूळ घातलाय। 15 मिनिटांच्या गारपिटीनं शेतीचं मोठं नुकसान झालंय। गारपीट आणि पावसामुळे गाड्यांचंही नुकसान झालंय। आफ्रिकेतल्या माली देशात संविधान बदल केल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला। संविधानातील बदलामुळे राष्ट्रपती इब्राहिम बाऊबाकार केइटा यांना नवे अधिकार मिळतील, त्यामुळे नवे वादग्रस्त निर्णय घेतले जातील अशी भीती स्थानिकांना आहे। या निर्णयांमध्ये देशात नव्या भागाची निर्मिती हा एक निर्णय असण्याचीही शक्यता आहे।
टर्कीमध्ये सत्तांतराच्या अपयशी प्रयत्नात सहभागी झाल्याचा ठपका ठेवून 7,000हून अधिक पोलीस, सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांना बरखास्त करण्यात आले. न्यायव्यवस्था, पोलीस आणि शिक्षण या संदर्भात पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने ही कारवाई केली. काही जणांनी हा निर्णय म्हणजे हिटलरशाही असल्याचा आरोप केलाय. पुरस्कार विजेता आणि मानवाधिकारासाठी लढा देणारे नेते लियू शियाओबो यांचं यकृताच्या कर्करोगानं निधन झालं. यावेळी शियाओबो यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शांतता रॅली काढण्यात आली. शियाओबो यांच्या मृत्यूला चीन सरकार जबाबदार असल्याचा आरोप संयुक्त राष्ट्रसंघानं केला. दक्षिण अमेरिकेतल्या चिलीची राजधानी सॅन्टियागोमध्ये हिमवृष्टी झाली. या हिमवृष्टीचा नागरिकांनी मनमुराद आनंद घेतला. मात्र या हिमवृष्टीमुळे विजेचं संकट निर्माण झाले. जवळपास 3 लाख लोक विना वीज राहत आहेत. बेलारूसमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला. एका फायटर मिग विमानाचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत पाहू शकता की टेक ऑफच्या वेळी विमानाला आग लागते. त्याचवेळी पायलट अखेरच्या क्षणी उडी मारून स्वतःचा जीव वाचवतो. हे या व्हिडिओत दिसतंय. इजिप्तच्या ह्युगाडाच्या एका हॉटेलमध्ये एका व्यक्तीनं 2,000 जर्मन नागरिकांवर धारदार चाकूनं हल्ला केला आणि 4 जणांना जखमी केलं. त्यानंतर हॉटेल स्टाफनं हल्लेखोराला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. स्पेनच्या गार्बिन मुगुरुझानं पहिलं विम्बल्डन जिंकलं. तिनं फायनलमध्ये विजयासाठी फेवरेट असलेल्या अमेरिकेच्या व्हिनस विलियम्सचा धुव्वा उडवला. मुगुरुझानं व्हिनसवर 7-5, 6-0 अशा सरळ 2 सेट्समध्ये पराभव केला. पहिला सेट अतिशय चुरशीचा झाला. टायब्रेकरमध्ये गेलेल्या या सेटमध्ये मुगुरुझानं बाजी मारत व्हिनसला बॅकफुटवर नेलं. दुसऱ्या सेटमध्ये मुगुरुझाच्या धडाक्यासमोर व्हिनसचं काहीच चाललं नाही आणि स्पॅनियार्ड टेनिसपटूनं दुसरा सेट तर 6-0 अगदी आरामात जिंकला. विम्बल्डनच्या ट्रॉफीवर तिनं आपलं नाव कोरलंय. मुगुरुझाचं टेनिस करिअरमधलं हे दुसरं ग्रँड स्लॅम अजिंक्यपद ठरलंय. विम्बल्डनमध्ये रॉजर फेडरर विरुद्ध मारियन चिलिचमधली लढत टेनिस चाहत्यांसाठी सुपर संडे सुपर मुकाबला ठरणार आहे. विक्रमी 8वं विम्बल्डन जिंकण्याच्या उद्देशानं फेडरर टेनिस कोर्टवर उतरणार आहे. तर या विम्बल्डनमध्ये सरप्राईज पॅकेज ठरलेला मारियन चिलिच फेडेक्सची घोडदौड रोखण्याचा प्रयत्न करेल. फेडररला आपल्या टेनिस करिअरमधील 19वा ग्रँड स्लॅम जिंकण्याची नामी संधी आहे. त्याचप्रमाणे फेडररनं यावेळेस विम्बल्डनच्या विजेतेपदावर नाव कोरलं तर अशी कामगिरी करणारा तो वयस्क टेनिसपटू ठरणार आहे. सेंटर कोर्टवरची ही लढत क्रोएशियन चिलिच विरुद्ध वर्ल्ड अर्थात फेडररमध्ये असेल. आता फेडेक्स आपला 8वं विम्बल्डन जिंकतो की चिलिच बाजी मारतो याकडे तमाम टेनिस चाहत्यांचं लक्ष आहे. न्यूझीलंडचा पराभव करत भारतीय महिला टीमनं वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. भारतानं किवी टीमचा 79 रन्समध्ये खुरदा केला. राजेश्वरी गायकवाडनं सर्वाधिक 5 विकेट्स घेत भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. तर कॅप्टन मिथाली राजनं 109 रन्सची कॅप्टन्सी इनिंग खेळली. भारतानं न्यूझीलंडसमोर विजयासाठी 266 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. मात्र किवी टीम 79 रन्सच करू शकली. भारतीय स्पिनर्ससमोर किवी बॅट्समनने सपशेल शरणागती पत्करली. आता भारताचा सेमीफायनलचा मुकाबला ऑस्ट्रेलियाशी होईल. न्यूझीलंड विरुद्धच्या करो या मरो मॅचमध्ये भारतीय महिला टीमची कॅप्टन मिथाली राजनं शानदार सेंचुरी झळकावली. तिनं कॅप्टन्स नॉक खेळत किवी बॉलर्सचा जोरदार हल्ला चढवला. मिथालीनं आपल्या वनडे करिअरमधील 6वी सेंचुरी झळकावण्याची किमया साधली. तिला 2014 नंतर सेंचुरी ठोकण्यात यश आलंय. मिथालीनं अडचणीत सापडलेल्या भारतीय टीमला बाहेर काढत सेंचुरी झळकावली. तिने 123 बॉल्समध्ये 109 रन्स केलेत. यात 11 फोर्सचा समावेश आहे. टीम इंडियाच्या परदेश दौऱ्यासाठी बॅटिंग कोच म्हणून निवड झालेल्या राहुल द्रविड आणि बॉलिंग कोच झहीर खानच्या निवडीला प्रशासकीय समितीनं रेड सिग्नल दाखवलाय. त्यांच्या निवडीबाबत आता 22 जुलैला अंतिम निर्णय घेण्यात येईल. सल्लागार समितीनं द्रविड आणि झहीरचं नाव सुचवलं होतं. मात्र मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेण्यात येणार असल्याचं प्रशासकीय समितीनं म्हटलंय. बीसीसीआय अध्यक्ष सी.के. खन्ना, अमिताभ चौधरी, डायना इडुलजी आणि राहुल जोहरी यांची 19 जुलैला या संदर्भात बैठक होईल. प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान यांनी यूकेमधील वेम्बली शहरात लाईव्ह कॉन्सर्ट केला आणि हा कॉन्सर्ट संपण्यापूर्वीच हिंदी भाषक चाहत्यांनी या कॉन्सर्टमधून काढता पाय घेतला. रहमाननं फक्त तामिळ भाषेतील गाणी गाऊन इतर भाषिकांना धोका दिल्याचा आरोप काही चाहत्यांनी यावेळी केला.
या संदर्भात ट्विटर आणि इतर सोशल नेटवर्किंग साईट्सवर चाहत्यांनी राग व्यक्त केला. अनेकांनी या कॉन्सर्टच्या तिकिटाचे पैसे परत मागितले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.